अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सिरोंचा तालुक्यातील मादरम ग्रामपंचायतीत पाणीटाकी उभी, पण 1.5 वर्षांपासून थेंबही नाही। सिरोंचा तालुक्यातील मादरम ग्रामपंचायत हद्दीत लाखो रुपये खर्च करून उभारलेली पाणीटाकी 1.5 वर्षांपूर्वी पूर्ण झाली असली तरी आजपर्यंत गावकऱ्यांच्या नळातून एक थेंबही पाणी आलेले नाही। परिणामी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना प्रशासनाने पाणीटाकीचे बांधकाम करून केवळ कागदोपत्री काम पूर्ण दाखवले आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। महिलांना आणि नागरिकांना आजही विहिरी, हँडपंप किंवा लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असून उन्हाळ्याच्या तोंडावर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। मादरम गावातील पाणीटाकी तात्काळ सुरू करून ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशी कडक भूमिका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगाली एम दुर्गम। आज मादरम ग्रामपंचायत अंतर्गत मध्ये बोरमपल्ली या गावामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे गव्हर्नमेंट कडून सँक्शन झालेले पाणी सुविधा झालेल्या आहे, बांधकामही केलेले आहे। बांधकाम करून आज 1.5 वर्ष झाला या गावामध्ये पाणी टँकीचे बांधकाम होऊन करोडो रुपये खर्च केले, लाखो रुपये खर्च केले, पण या गावामध्ये एक थेंब सुद्धा पाणी गावात जात नाही। पाणीकरी पावती आम्ही देत आहोत अशा प्रश्न त्यांनी लोकांनाही करत असताना आज आम्ही पाहासाठी इथं आलो। काय समस्या काय पाहायला गेला, पाणी भरून आहे, त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे, टँकी पुरतच पाणी भरणं आहे आणि आज 1.5 वर्ष झालं ते लिकेज आहे। प्रत्येक ठिकाणी लिकेज आहे। आज करोडो रुपये खर्चून हा जर लिकेज असेल तर ग्रामपंचायत काय करत आहे, ग्रामसेवक का करत आहे, सरपंच का करत आहे, हा आमचा प्रश्न आहे। त्यासाठी आज जर हा निवेदन किंवा आमचा जो व्हिडिओ आहे किंवा आमचं जे तक्रार आहे, या तक्रारची निवारण नाही झाली तर आम्ही पाठपुरावा करून उपोषणाला बसू। तीव्र उपोषण करू। याकरिता रवी बारसागंडी पत्रकार आहे आणि आनंदराव महाराष्ट्र टुडे पत्रकार मी आहो। आम्ही पाठपुरावा करतो जिथं करायचा तिथं। गावातील लोकांच्या समस्या सुटण्याकरता सरकारच्या निधीतून 1.5 वर्षापूर्वी आपल्या ग्रामपंचायत मादाराम अंतर्गत बोरमपल्ली या गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली। तर पाण्याची टँक बांधून 1.5 वर्ष होत आहे, पण सर्वसाधारण लोकांना आणि गरीब लोकांना एकही पाणी थेंब मिळत नाही आहे। हे खूप गंभीर समस्या आमच्या निदर्शन आल्यामुळे आम्ही आमच्या मीडियाच्या प्रतिनिधी रवी बारसागंडेकडे आम्ही त्या समस्या समोर आणली आहे। आणि हे गोंगट कारभार चालू आहे आपल्या बोरमपल्ली गावामध्ये। या समस्या सुटण्याकरता आम्ही आपल्या समोर लोकांना हे आपल्या समोर हे समस्या आणण्यासाठी हे आम्ही रवी बारसागंडेला सांगण्यात आले। यामध्ये लोकांचे ते वॉटर टँक पाणी त्यांच्यावर नाही का दोषीवर कारवाई करण्यात यावी आणि चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे लोकांचे म्हणणं आहे। म्हणजे